सस्ने जय महाराष्ट्र. लोकसभा निवडणूक पार पडली. मोदी सरकारने शपथ घेऊन कामकाज देखील सुरू केलेलं आहे. आता पडघम वाजायला लागलेले आहे ते महाराष्ट्र विधानसभेचे. सप्टेंबरमध्ये आचारसंहिता जाहीर होईल, ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष मतदान होईल, तर नोव्हेंबरमध्ये नवीन सरकार शपथ घेणार आहे. 2008मध्ये लोकसंख्या आणि क्षेत्रनिहाय मतदारसंघांची फेररचना झाली. त्यानुसार काही नवीन मतदारसंघ निर्माण झाले, तर काही मतदारसंघांचं भौगोलिक क्षेत्र जे आहे ते कमी झालेलं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 7 मतदारसंघ आहेत आणि त्यांचाच अनुक्रमे आपण आढावा घेणार आहोत. पहिला आपल्यासमोर येतोय तो 188 पनवेल विधानसभा मतदारसंघ. तर याला कोकणाचं प्रवेशद्वार असं म्हटलं जातं, परंतु आता स्थिती बदललेली आहे. ते किंबहुना मुंबईमध्ये सामील झाल्यासारखं आहे. पनवेल मतदारसंघाचा भौगोलिक क्षेत्रानुसार विचार करता तळोजा, मोरबे, पनवेल या महसुली मंडळासह महानगरपालिकेचा अंतर्भाव त्यामध्ये होतो. त्यातील विशेष उल्लेख करायचा झाला तर खारघर, कामोठे, कळंबोली यांचा झपाट्याने विकास होताना आपल्याला दिसतो. पनवेलमध्ये अनेक नामवंत होऊन गेलेले आहेत. त्यामध्ये विशेष उल्लेख करायचा झाला तर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील, स्वर्गीय दत्तूशेठ पाटील अशी काही नावं आपल्याला घेता येतील. हा मतदारसंघ पूर्वापार शेतकरी कामगार पक्षाचा. या ठिकाणी विवेक पाटील निवडून येत असत, परंतु उरण नवीन मतदारसंघ निर्माण झाल्याने त्यांनी त्या ठिकाणी दावा केला आणि पनवेलवरचा दावा त्यांनी सोडलेला आहे. 2008च्या फेररचनेनंतर पहिली निवडणूक 2009 नंतर झाली. तेव्हापासूनची आकडेवारी आपण आता पाहूयात. 2009 प्रशांत ठाकूर काँग्रेस 80,671, बाराम पाटील शेकाप 67,710, 12,961 मताने प्रशांत ठाकूर विजयी झालेले आहेत. 2014 प्रशांत ठाकूर भाजपतर्फे 1,25,142, बाराम पाटील शेकाप 1,11,927, 13,215 मतांनी प्रशांत ठाकूर विजयी झालेले आहेत. 9 आणि 14चा विचार करता 254ची त्यांना वाढीव मते मिळालेली आहेत. मध्यंतरीच्या काळात बाराम पाटील हे शिक्षक आमदार झाल्याने त्यांनी विधानसभेवरचा दावा सोडलेला आहे. 2019मध्ये प्रशांत ठाकूर भाजप अधिक शिवसेना 1,79,109, तर आयात केलेले उमेदवार हरेश मनोहर केणी शेकाप 86,379, तब्बल 92,730 मतांनी प्रशांत ठाकूर विजयी झालेले आहेत. यानंतर फडणवीस आणि अजित पवारांनी सरकार बनवलं, ते गडगडलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवलं, ते 2 वर्षांनी गडगडलं आणि आता परत युती आघाड्या असं करून एकनाथ शिंदे यांनी सरकार बनवलेलं आहे. त्यामुळे पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. त्याचाच प्रभाव आपल्याला लोकसभेवरती दिसून आलेला आहे. 2024मध्ये मावळ मतदारसंघामध्ये पनवेल विधानसभेची आकडेवारी पाहता युतीचे श्रीरंग बारणे 1,50,924, आघाडीचे संजोग वागेरे 1,19,886, म्हणजे बारणे यांना 31,038चं मताधिक्य मिळालेलं आहे. म्हणजेच 92वरून 31,000वर हे मताधिक्य घसरलेलं आहे. निवडणुकीचा अर्ज भरताना प्रशांत ठाकूर यांनी घोषणापत्र सादर केलं आहे. घोषणापत्रांमध्ये त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्याचा एक सहज आढावा आपण घेऊया. त्यांनी आपलं शिक्षण 12वी पास दाखवलेलं आहे. 2009मध्ये घोषित संपत्ती 18,70,74,500 एवढी दाखवलेली आहे. 2014मध्ये 58,60,36,849 दाखवलेली आहे. 2019मध्ये तब्बल 183,27,22,562 एवढी संपत्ती त्यांनी नोंदवलेली आहे. आमदारांच्या श्रीमंतीमध्ये प्रशांत ठाकूर यांचा 2014मध्ये संपूर्ण भारतात 17वा क्रमांक लागत होता, तर महाराष्ट्रामध्ये 3रा क्रमांक लागत होता. यामध्ये हसण्यासारखी ही गोष्ट आहे की निवडणूक आयोगाची खर्च मर्यादा 28 लाखाची असल्यामुळे 3ही वेळेला प्रशांत ठाकूर यांनी 20 लाखाच्या आत खर्च दाखवलेला आहे. वास्तविक पाहता कित्येक कोटींचा चुराडा त्या ठिकाणी झाला असेल.
आगामी विधानसभेचा विचार करता प्रशांत ठाकूर हे भाजप तथा महायुतीचे उमेदवार असणार हे निर्विवाद आहे. आघाडीचा चेहरा मात्र अद्याप समोर आलेला नाही. प्रशांत ठाकूर हे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे चिरंजीव आहेत. गर्भश्रीमंत असलेले प्रशांत ठाकूर यांनी राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांची फौज देखील आहे. तसंच राजकीय वरदहस्तसुद्धा त्यांना मिळालेला आहे. या जमेच्या बाजू सोडल्यास अन्य ज्या बाजू आहेत की 15 वर्ष आमदार आणि सिडकोचे चेअरमन राहिल्यामुळे एक प्रकारचं अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर निर्माण झालेला आहे. कारण ते सगळ्यांनाच काही पुरे पडू शकत नाही आहे. त्याचप्रमाणे खारघर, कळंबोली, कामोटे यांना स्मार्ट सिटी बनवण्याचं त्यांनी वचन दिलेलं होतं. त्याच्यात ते किती खरे उतरलेले आहेत हेही पाहण्याजोगं आहे. तसेच त्यांचे वरदहस्त असलेले मोदी आणि फडणवीस यांचा करिश्मा कमी झालेला आहे. तरी सर्व बाजू बघता प्रशांत ठाकूर यांची बाजू उजवी दिसते. विरोधी पक्ष कमजोर पडलेला आपल्याला दिसतोय. कुठेही सत्ताधारी असतील किंवा सत्ताधारी आमदार असेल याच्या विरोधामध्ये आवाज उठवताना दिसत नाही आहे. सामाजिक शैक्षणिक उपक्रम घेताना दिसत नाही आहे. तरीही प्रशांत ठाकूर यांना हरवायचं असेल, नमवायचं असेल तर आघाडीने उमेदवाराचा चेहरा लवकरात लवकर आणायला पाहिजे. तो तन मन धन आणि कार्यकर्त्यांची फौज अशा सर्व स्तरावरती ठाकूरांना लढत देईल असा चेहरा समोर आणायला पाहिजे. तरच ही लढत होऊ शकते. अन्यथा ही निवडणूक एकतर्फी मला वाटते. या पुढचा व्हिडिओ आपण कर्जत मतदारसंघावर घेऊन येणार आहोत. तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.